वनराई पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेना युबीटीनं एक आंदोलन केलेलं आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या म्युझिकल कॉन्सर्ट इथली पार्टी आणि त्यातल्या 2 युवकांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळतंय। पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गोरेगावमधल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वनराई पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलेलं आहे। महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। तर युबीटीकडून हे आंदोलन केले जात आहे आणि मुंबईतले महत्त्वाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबई महापालिकेतल्या शिवसेना युबीटीच्या गटनेत्या, विरोधी पक्षनेत्या महापालिकेतल्या किशोरी पेडणेकर या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर युबीटीनं आंदोलन केलं। वनराई पोलीस स्टेशन समोर असं हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। गोरेगावला नेस्को सेंटर इथं एक म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित केलेली होती आणि यामध्ये सहजरित्या ड्रग्सचं वितरण झालेलं होतं आणि यामध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला होता। या सगळ्याची पार्श्वभूमी आजच्या या आंदोलनाला आहे। तर या आंदोलनावर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणखी माहिती घेऊया। ओम, काय नेमकं आंदोलनाचं कारण आहे, काय नेमक्या या सगळ्या घोषणा दिल्या जात आहेत? आपण पाहिलं असेल की 11 तारखेच्या रात्री गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये एक पार्टी खरंतर ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि या पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन करण्यात आलं होतं आणि यामुळे 2 युवकांचा, एक युवक आणि एक युवतीचा मृत्यू झाला। या प्रकरणाला तर खरंतर वेगळे वळण प्राप्त होताना पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था व इतर गोष्टींच्या मुद्द्याला पुढे करत ठाकरे गटाकडनं या ठिकाणी वनराई पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन केलं जाते। आपण पाहतोय की ठाकरे गटाकडनं आमदार सुनील प्रभू असतील किंवा इतरही जे नेते आहेत त्यांच्याकडनं हे आंदोलन केलं जाते। यामध्ये विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर असतील किंवा इतरही नेते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहिलं असेल की काल सुद्धा या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं कारवाई होती ती करण्यात आली होती आणि पोलिसांकडनं 6 लोकांना अटकेत सुद्धा घेण्यात आलं होतं। पोलिसांकडनं याच्या कारवाईला आता वेग सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय। आणखीन एका आरोपीला काल दुपारी अटक करण्यात आली। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या संदर्भात आता ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय, त्यांचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं होतं। आपण ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत, त्यांचं देखील काय म्हणणं हे देखील जाणून घेऊयात। ताई, प्यायले गेले, त्याच्यामध्ये 2 मुलं तर देता नेताच गेली। त्याच्यानंतर ज्या दिवशी हे सगळं चाललं होतं, सुनील प्रभू असतील, अंकित प्रभू असतील, अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले की ते मुलं जेव्हा बाहेर आली, कोण बसस्टॉपवर चढतंय, कोण वेड्यासारखे चाळे करतंय, म्हणजे इतका ते ड्रग त्यांच्या मेंदूवर स्वार होऊन त्यांची स्वतःची मुली होत्या, म्हणजे स्वतःची सूतबूत हरवलेल्या मुलं होती, मुली होत्या। मुलींना कोणी स्पर्श करत होता, कोणी घेऊन जात होता आणि मग अशा वेळेला स्थानिक पोलीस स्टेशन यांचे गुप्तहेर करतात काय, हा प्रश्न। आज तुम्ही 6 लोकांना पकडलंय, पण ते 6 लोक कोण आहे? ज्यांचं तुमच्याकडे ॲडमिशन आहे, ज्यांनी हा संपूर्ण शो बनवला त्या लोकांची आहे। त्यांना पुरवणारा, त्याला पुरवणारा, कारण जो पांडे म्हणून आहे तो फक्त पांडे नाही आहे, पांडेच्या मागे अनेक सोंडे आहेत, मोठे मोठे सोंडे आहेत, लोंडे आहेत, मोठे मोठे। हे आडनाव नाही घेत आहे, पण सांगते, एका पांडेला पक्का झाडा आता आणि नुसतं आम्ही एवढ्या केसेस करून आणल्या काय, काही नाही। पोलिसांच्या कागदावरच्या याच्यावर विश्वास नाही, कारण शाळा, कॉलेज आणि जिथे जिथे मुलांचा वावर आहे, मग तो मॉलमध्ये असेल काय, सगळीकडे जर असं मिळायला लागलंय तर ही तरुण पिढी आपल्या सर्वांचं राजकारण बघता, फोडाफोडीचं राजकारण बघता, कोणी कोणावर विश्वास ठेवायला बघत नाहीये। त्यामुळे अधिक शिकलेली तरुण पिढी, आता ही जी मुलं आहेत, हे MBA वगैरे केलेली मुलं आहेत, ती अशी बर्बाद होते। देश काय म्हणतोय, पंतप्रधान काय म्हणतायत आणि देशचा नागरिक, जो देशाचा चांगला सुदृढ नागरिक
विळक्यात या ड्रगच्या विळक्यात जातोय त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? वनराई खरं तर पोलीस जबाब जो आहे तो स्टेशन अनेक- पोलीस स्टेशन पासून 7 मिनिटांवरती गोरेगाव नेस्को सेंटर आहे. इतक्या जवळच्या अंतरावरती जर असे प्रकार घडत असतील आणि पोलिसांना त्याची माहिती मिळत नसेल तर मला असं वाटतं, जे आम्हाला वाटतंय ते की ह्यांचे बाप मोठे आहेत, ह्यांच्या बापांना पण उचला, ह्यांच्या बापांचे कॉन्टॅक्ट काढा. आता तो पांडे, नंतर तो गुडघ्यावर कोणाला बसवलेलं, कारण ह्यांना ती आता आदत पडली आहे गुडघ्यावर आणायची. अरे गुडघ्यावर आणताय, महापालिकेत पण गुडघ्यावर आणले, पण गुडघ्यावर आणून आपलं इप्सित साधायचं. मग ते गुडघ्यावर बसलेले ह्यांचे बाप कोण आहेत ते आले पाहिजे. तर युबीटीचं हे आंदोलन सध्या सुरू आहे वनराई पोलीस स्टेशन समोर आणि मोठी घोषणाबाजी केली जाते. तर एकंदरीतच मुंबईमध्ये ड्रग्सची प्रकरणाची वाढत चाललेली आहे, त्या संदर्भात युबीटीनं आंदोलन केलं.